मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर डिव्हायडरला धडकून इंडिका गाडी पलटी, गाडीतील प्रवासी जखमी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर हॉटेल रहमतुल्लाच्या समोर डिव्हायडरला धडकून इंडिका गाडी पलटी झाली। या गाडीमधील ड्रायव्हर सहित 2 प्रवासी अडकून पडले। सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेसचे नेते वसीम रोहिले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गाडीत अडकलेल्या 2 पुरुष आणि एका महिलेला बाहेर काढलं। सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। या अपघातात ड्रायव्हर सहित 1 पुरुष आणि 1 महिला किरकोळ जखमी झाले आहेत। अर्धवट उभ्या केलेल्या डिव्हायडरमुळे वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत। पीडब्ल्यूडीच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिक संतप्त झाले आहेत। अनेक महिने रखडलेला छत्रपती शिवाजी महाराज मार्गाचे डांबरीकरण झाले आहे, मात्र रस्त्याच्या मध्ये डिव्हायडरसाठी अर्धवट कॉलम उभारले आहेत। या कॉलमला धडकून वारंवार अपघात होत आहेत। आज हॉटेल रहमतुल्लाच्या समोर इंडिका गाडी या डिव्हायडरच्या अर्धवट कॉलमला धडकून पलटी झाली। सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र या मार्गावर वारंवार अपघात होत असल्यामुळे नागरिक आक्रमक झाले आहेत। अधिकारी यांना स्वतः हे ब्लॉक काढा, तुम्ही जे लावले डाम, एक तर तुम्हाला पूर्ण रस्ता करता आला नाही, तेव्हा ती डाम लावता आली नाहीत। बरेच लोकांना मारण्याचं षडयंत्र घातल्यासारखं ते ब्लॉकेज तिथं बनवले आहेत पूर्ण रस्त्यावरती। गेल्या 20 दिवसापर्यंत त्यांना सांगितलं होतं, त्यांनी म्हटलं आम्ही आता संपू दे, मी तुम्हाला ते पूर्ण काढून देतो। आज कमीत कमी माझ्यासमोर माहिती आहे 30 ते 40 गाड्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे। काल तर यापेक्षा मोठा ऍक्सिडेंट झाला, आज त्यापेक्षा मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे। यामध्ये नशीब एवढेच की ते जीवितहानी कोणी झालेली नाहीये। मी परत आज अजून एक गाडी आता तवेरात ऍक्सिडेंट झालेली आहे। इथं शिवाजी रोड म्हणजे मरणाचा रस्ता झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला एक काहीतरी हे दिल्यासारखं ते पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी आणि महापालिकेने हे करून दिले आहे। परवा दिवशी ते ब्लॉकेज काढत असताना काही समित्या आडव्या येऊन त्या समित्यांनी ते ब्लॉकेज काढत असताना मज्जाव केल्यावर ते काम थांबवण्यात आलं। मी आज त्या परतच्या समितीला सांगतो, आज पण जे उत्सव झाले तुम्ही समिती भरून देणार आहात का? तुम्ही समिती काम करता, तुम्ही सुद्धा समिती काम करता, तुम्ही समाजाला न्याय मिळण्याचं काम करा। तुम्ही समाजासाठी काही असं विद्रूप वागण्यासाठी काय करू नका। आज काय झालं ते सांगा। आज माझ्यासमोर देखील आहे टाटा इंडिका गाडी डिव्हायडरवरून उडून जे आपण पिक्चरमध्ये बघतो, अनुभव घेतो, या प्रकारे ते उडून गाडी पलटी झाली। नशीब त्यामुळे कोणा आमचा मृत्यू झालेला नाही आहे। मी आज सांगतो की त्यांना त्वरित उद्याच्या उद्या हे पूर्ण ब्लॉकेज काढाव्यात, अन्यथा मी उद्या दुपारी इथं स्वतः आमचे कार्यकर्ते घेऊन बसून असं आंदोलन करणार आहे। हे